हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरंच काहीतरी रेसिपीज. पण त्याआधी बघून घ्या माझा हा गार्डनचा छान व्ह्यू. खूप छान ऊन आलं आहे आणि प्लांट्स पण खूप छान दिसत आहे. सो म्हटलं व्हिडिओची स्टार्टिंग करावी गार्डनिंगपासून. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जसं मी म्हणले, काही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, जे तुम्ही तुमच्या बॉडीवर अप्लाय करू शकतात. काही तुम्ही लगेच खाऊ शकतात आणि एक अशी आहे जी तुम्ही आठवडाभर पुरवू शकतात. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मी आता बनवणार आहे एक हेअर टॉनिक, जे खूप काही गोष्टींवर तुम्हाला असरदार असणार आहे. त्याचे मी तुम्हाला डिटेल्समध्ये पुढे सांगते. तर यासाठी लागणार आहे तुम्हाला कलोंजी आणि लागणार आहे तुम्हाला मेथीदाणा आणि लागेल इथे कढीपत्ता. तुम्ही हे सगळं तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकतात. मी इथे 1 ग्लास पाण्यामध्ये बनवणार आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे. काही गोष्टी कमी जास्ती झाल्या काही फरक पडत नाही. आणि तुमच्याकडे जर जास्वंदाचं फूल असेल तर तुम्ही त्याचे 2-4 फुलंही इथे घेऊ शकतात. आणि मी इथे या तिघी गोष्टींमध्ये फक्त इथे पाणी घालते. एवढा 1 ग्लास भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे. आणि एक छोटं असं भांडं घ्या जेणेकरून आपल्याला छान उकड त्याची काढता येईल. मी इथे छोटी कढाई घेतलेली आहे आणि एक चम्मचने मी ढवळून घेते सगळं. आणि ह्या गोष्टी आपल्याला इतक्या उकडून घ्यायच्या आहे की हे उकडून हे पाणी अर्ध झालं पाहिजे एवढं आपल्याला उकडून घ्यायचं आहे. म्हणजे जे पण आपण हे यात जे जो सामान घातलेलं आहे त्यातले जे सगळे जे पोषण आहे ते सगळं यात पाण्यामध्ये आलं पाहिजे. आणि पाण्याचा कलर देखील पूर्ण चेंज होऊन जातो. हे आता मी इथे गॅस बंद करून दिला आहे कारण हे पाणी अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे इथे. आणि मी आता याला गार करायला ठेवून देईल. आणि यासाठी तुम्हाला गरज आहे एक स्प्रे बॉटल, नाहीतर ज्याला छोटं बारीक नोझल असतं तुम्ही तेही घेऊ शकता. पण स्प्रे बॉटल इथे बेटर राहील. तर मी गार झाल्यावर ह्या बॉटलमध्ये ते सगळं पाणी इथे गाळून घेतलेलं आहे. आणि यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे जे इथे महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. तर इथे मी व्हायटॅमिन ईची जी कॅप्सूल असते तर ती मी याच्यात टाकणार आहे. कारण ती महत्त्वाची याच्यासाठी आहे, कारण ती आपल्या केसांसाठी खूप जास्त जे आपले बेबी हेअर्स असतात त्यांना ग्रो करायला हेल्प करत असते. आणि बऱ्याच तिचे फायदे आपल्याला केसांना मिळत असतात. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे आता माझी अर्धी बॉटल भरली आहे म्हणून मी 1 कॅप्सूल टाकते. तुम्ही जसे पूर्ण बॉटल भरून बनवत असाल तर तुम्ही 2 कॅप्सूल पण इथे टाकू शकतात. आणि हे छान हे टाकून घाल्यानंतर आपल्याला छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे लिक्विड जे आहे हे तुम्ही खूप दिवस स्टोअर करू शकतात. मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये. तर मी इथे ही कॅप्सूल यात टाकून घेतलेली आहे आणि आता मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि अगदी 10 मिनिटात हे मॅजिकल टोनर तयार होऊन गेलेलं आहे. आणि यानंतर जे आपलं हे गाळल्यावर जे नंतर उरत असतं हे सगळे सीड्स, याची पेस्ट करून देखील तुम्ही केसांना लावू शकतात. खूप छान असते. अदरवाईज नाही लावायची तर तुमच्याकडे टोनर तर बनलंच आहे आणि 10 मिनिटात हे बनून जातं. सो इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे टोनर लावताना आपल्या केसांना जे आहे पहिलेच ऑइलिंग केलेलं नसलं पाहिजे. कारण की कुठल्याही गोष्टीवर तुम्ही आधी हाताला ऑइल लावून बघा आणि त्यावर पाणी टाकलं तर ते थांबत नाही, तर ते खाली चाललं जातं. तसंच होईल म्हणून आधी केसांना कोरडे ठेवा, ऑइल लावू नका. आणि तुम्हाला ऑइल लावायचं असेल तर मग हे लावून झाल्यानंतर 5-10 मिनिटानंतर ऑइल लावा. थोडं सुकल्यावर तर मी इथे सगळ्याकडे स्प्रे करून घेते. म्हणजे रूट्सपासून तर टीपपर्यंत मी सगळ्याकडे स्प्रे करून घेईल. आणि हे जे टोनर आहे ना हे तुमच्या केसांची जी ग्रोथ आहे ना हे फास्ट करतं. बेबी हेअर्स जे आपले पुढच्या साईडून असतात तर ते गळून जातात, तिथे थोडी टक्कलसारखं वाटतं. तर तिथे जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर हे लावत राहिले ना तर याचा चांगला रिझल्ट म्हणून तुम्हाला तिथली ग्रोथ चांगली बघायला मिळते आणि हेअर चांगले स्मूथ होऊन जातात. सो मी इथे पूर्ण केसांनाही लावून देते. आणि यानंतर तुम्ही हवं तर ऑइलिंग करू शकतात. ॲज इट इज तुम्ही नाहीतर असंच ठेवा आणि 20-25 मिनिटानंतर तुम्ही वॉश करू शकतात. आणि जर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर अजून चांगलं आहे, कारण याचा एवढा काही स्मेल येत नाही. आणि इथे मी जुडा बांधून ठेवते आणि मी आता 1-1.5 घंट्यानंतर म्हणजे माझी अंघोळ मी करणार आहे. अदरवाईज तुम्ही रात्री पण याला लावू शकतात आणि खूप छान रिझल्ट येतो. तर नक्की याला तुम्ही ट्राय करा. काय तुमचं हे लिक्विड उरणार आहे ना हे टोनर, हे तुम्ही पुढच्या 15-20 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. तुम्हाला जेव्हा कधी लावायचं आहे तुम्ही याला काढून यूज करू शकतात आणि उरलेलं परत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात.
हे टोनर जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर लावलं ना तर तुमच्या केसांना पहिल्याच वॉशमध्ये जो इफेक्ट आहे तो दिसणार आहे आणि तुम्ही हे यूज केलं तर मला कमेंटमधून नक्की सांगा। तर मी आता बनवणार आहे आलू पराठा आणि आज ॲक्च्युली मी सकाळीच म्हणजे टिफिन माझा झालेला होता पियासाठी, तर नंतर मग आलू पराठा म्हणला तर तो मग फ्रेश बनलेलाच छान लागत असतो, म्हणून मी त्याचं जे काही फिलिंग होती ती उरवून ठेवलेली आणि आता मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि ही पीठमध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि असं नॉर्मल चपातीपेक्षा थोडं तुम्हाला जे आहे ना ते तुम्हाला म्हणजे सॉफ्ट बनवायचं आहे जेणेकरून तो लवकर लाटता येईल। आणि फिलिंगमध्ये मी नॉर्मल जो आहे त्याच्यामध्ये बटाटा घेतलेला आहे उकडलेला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे तेवढा घेऊ शकतात आणि त्याच्यात मी कांदा टाकला आहे, जिरा पावडर, धनिया पावडर, तिखट, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आणि या सगळ्या गोष्टींना छान मॅश करून ठेवलेलं। सो आता जवळजवळ म्हणजे 12 वाजलेले आहेत आणि मी आता इथे पराठा बनवणार आहे आणि माझा खाऊन झाल्यानंतर पियासाठी मी एक उरवून ठेवेल आणि खूप छान लागतो असा पराठा, म्हणजे भाजी बनवून करण्यापेक्षा अशी फिलिंग जर तयार केली ना, कारण त्यात जो कच्चा कांद्याचा जो बाईट असतो ना तो खूप छान येत असतो आणि मला क्रिस्पी जास्त आवडत असतो, म्हणून मी इथे आणि क्रिस्पी जर तुम्हाला पराठा करायचा असेल तर त्याचं एकच जे आहे ते रिझन आहे की तुम्हाला कमी गॅसवर त्याला खूप जास्त वेळ शेकू द्यावा लागेल। तर मी अशा पद्धतीने इथे माझी फिलिंग आहे ती मी इथे भरून घेत आहे आणि छान त्याला मी लाटल्यानंतर मस्त कमी गॅसवर शेकून घेणार आहे। पराठा फाटायला नको म्हणून नेहमी त्याला हलक्या हाताने जर लाटला तर मग तो फाटत नाही, तर म्हणून मी ते खूप हलक्या हाताने याला लाटत आहे आणि पीठ जे आहे ना ते सॉफ्ट असलं पाहिजे, जसं मी तुम्हाला म्हणले की चपातीपेक्षा पण थोडं मऊ असं असलं पाहिजे जेणेकरून तो पराठा जो आहे तो पटापट सरकत असतो पुढे। आणि असा पराठा तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं असा एक वेळा करून बघा, खूप जास्त टेस्टी लागत असतो। आणि मी इथे याला तुपासोबत शेकणार आहे आणि तुपाची म्हणजे चव जी तेलापेक्षा तुपाची चव जास्त छान येत असते, सो नक्की एक वेळा तुपात शेकून बघा आणि तेलापेक्षा हा हेल्दी पण राहील तुम्हाला आणि टेस्ट पण जास्त देणार आहे। तर तूप लावून मी इथे छान कमी गॅसवर छान दाबून त्याला शेकते जेणेकरून तो जास्त क्रिस्पी व्हावा। आणि पियालाही आलू पराठा खूप जास्त आवडत असतो आणि मी जनरली जास्त माझ्या व्हिडिओमध्ये जास्त रेसिपी शेअर करत नाही, पण आज माझ्याकडे ॲक्च्युली सगळं बॅक टू बॅक होतं त्यामुळे म्हटलं आज फक्त रेसिपीजवर बनवावं। आणि मग जे हेअर केअर असो किंवा स्किन केअर असतो मला कमेंट बाकीच्या येत असतात, तर मग त्या व्लॉगमध्ये जास्त आपण शेअर नाही करू शकत, नाहीतर मग तो व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो, म्हणून मग मी आजचा हा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून ज्यांना कुणाला ही माहिती गरजेची असेल जसं की टोनर वगैरे तर तुम्ही ते बनवू शकतात। तशा अजून बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या टोनर तुम्ही बनवू शकतात, तुमच्या केसांच्या म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करताय तुम्ही त्यानुसार तुम्ही बनवू शकतात। तर मी त्याच्यावरही तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी सगळ्या प्रॉब्लेम्सवर वेगवेगळे टोनर तुम्हाला बनवून दाखवेल आणि खूप इफेक्टिव्ह देखील आहेत ते, सो तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा। इथे मी माझा लास्ट पराठा इथे बनवून घेत आहे आणि एक छोटा पराठा पियासाठी मी काढून ठेवलेला आहे आणि मी आज ती यायच्या पहिलेच माझं जेवण जे आहे ते एन्जॉय करणार आहे, कारण तिला यायला 1:30 वाजत असतात। सो असो इथे माझा पराठा तर बनवून छान तयार झालेला आहे। जोवर माझा लास्ट पराठा शेकतोय ना तोवर मी हे कामं आवरू शकते आणि म्हणून मी इथे पटापट माझा किचन पण क्लीन करून घेते, नाहीतर मग जेवण झाल्यानंतर अजिबात इच्छा होत नाही ह्या सगळ्या कामांची। आणि किचन क्लीन ठेवायचं असेल तर हा एक रूल महत्त्वाचा असतो की जेव्हा केव्हा कामं करताना 5 मिनिटाचा वेळमध्ये मिळतोय ना
तेव्हाच हे जे छोटे छोटे कामं हे झाली पाहिजे, नाहीतर मग त्यांच्यासाठी जेवणानंतर नाहीतर मग आपल्याला एक स्पेशल टाईम त्यांच्यासाठी काढावा लागतो की मग आपण तेव्हा त्याला क्लीन करू आणि मग तेव्हा ती कामं आपल्याला मोठी वाटायला लागतात. म्हणून जेव्हा स्वयंपाक करताना आपल्याकडे 2 मिनटं 5 मिनटाचा गॅप असतो तेव्हा ही कामं छोटी छोटी झाली पाहिजेत, म्हणजे आपल्याला नंतरचा टाईम हा रिलॅक्स मिळत असतो. तुम्ही ना पराठा जो ठेचा असतो ना, ठेचासोबतही खूप छान लागतं, पण माझ्याकडे आता ठेचा इथे मी बनवलेला नाही आहे, सो दहीसोबतही तर पराठा कायच सांगायचा. दहीसोबत खूप छान लागतो आलू पराठा. आणि मी इथे थोडं केचप घेत आहे, म्हणजे सॉस थोडं बॅलन्स होऊन जाईल, पण दहीसोबत खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इथे मी आता माझं जेवण एन्जॉय करणार आहे. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केली आहे, पण मी परत एकदा शेअर करते. तर मी इथे काळी खजूर घेतलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले, जसं तुम्ही इथे बघताय. हे सगळ्यांची क्वांटिटी सेम आहे, एक एक बाउल म्हणून मी सगळे हे 4ही गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि एवढंच तुम्हाला पाहिजे आहे हे लाडू बनवायला. हेल्दी लाडू आहेत, खूप जास्त हेल्दी. याचे काय बेनिफिट्स असतात मी तुम्हाला सगळं मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेलं होतं. पण असं तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील, याच्यामधून एखादी गोष्ट नसेल जरी, तरी देखील तुम्ही हा लाडू बनवू शकतात आणि खूप जास्त हेल्दी, म्हणून नक्की ट्राय करा. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि ते पण असे डायरेक्ट अख्खा जो आपलं जे ड्रायफ्रूट्स असतात ते खायला नाही म्हणतात, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकतात आणि सगळ्या गोष्टी एकच बाईटमध्ये त्यांना मिळाल्या तर ते जास्त हेल्दी राहील. सो मी इथे थोडं तूप घातलं आहे आणि हे जे पण माझे सुके मेवे होते मी यांना थोडं रोस्ट करून घेते. जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आहे, जस्ट त्यांना गरम करून घ्यायचं आहे. सो मी इथे थोडं तूप घालून त्यांना गरम करून घेणार आहे. आणि त्यानंतर यांची आपल्याला पावडर बनवायची आहे. तुम्हाला पावडर नको असेल तर तुम्ही यांना कट करू शकतात, म्हणजे त्यांची छान जे लेअरिंग दिसते छान. पण मी इथे पिया खाणार आहे आणि मग ती अजून लहान आहे, सो मी तिच्यासाठी हे बारीक करून घेते जेणेकरून लवकर तिचं चावून झालं पाहिजे. सो मी यांचं इथे पावडर बनवेल. आणि जे डेट्स आपण घेतलेल्या होत्या त्यांनाही मिक्सीमधून काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांची पेस्ट बनून जाते. थोडा वेळ लागतो बनायला, पण नंतर एकदाची पेस्ट बनली की फास्ट मिक्सी चालू होतं. सो मी त्याची पेस्ट इथे बनवून घेतली आणि याला थोडं तूप टाकून फक्त आपल्याला गरम इथे करून घ्यायचं आहे, म्हणजे याला खूप भाजायचं नाही आहे, कारण मग ही चिटकून जळायला लागते. तुम्ही कुठलीही कढई घ्या. सो मी फक्त इथे गरम करून घेतलं आहे. आणि गरम करून झाल्यावर जे मी पावडर बनवलेलं होतं, म्हणजे जास्त मी एकदम खूप जास्त पावडर नाही बनवलेलं, इथे थोडं जाडसर ठेवलं आहे जेणेकरून छान त्यांचे जे आहे ते दिसले पाहिजे वरून. सो असे करमरीत मी त्यांना इथे मिक्सीमधून काढून घेतले आणि मिक्स करून घेतलं आहे. जसं जसं तुम्ही इथे मिक्स करत जाणार ना, हे बरोबर एकमेकांमध्ये बाइंड होत जातं. आणि गार झाल्यानंतर त्याला हाताने छान असं मिसळून घ्या, म्हणजे ते एकजीव होऊन जाईल. आणि याचे हवे तर तुम्ही लाडू तयार करू शकतात, अदरवाईज तुम्ही रोल करून त्यांना कट देखील करू शकतात, म्हणजे एक जी पेड्यासारखा त्याचा शेप येईल आणि तुम्हाला हवे तशा शेपमध्ये बनवू शकतात. वेगवेगळ्या शेपने जर तुमच्याकडे कटर असतील तर तसे तुम्ही कट करून ठेवा, जेणेकरून मुलं मग आवडून खातील. सो माझे इथे लाडू तयार आहेत हेल्दी, आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी, खूप जास्त हेल्दी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इथपर्यंत तुम्ही बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.